मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना खेळायच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल स्विच इट अटेम्प्ट, फटका, सुंदर फटका, लाजवाब. दक्ष पाट स्वागत. मान्यवरांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं स्वागत देखील एक दर्जेदार फटक्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवरांच्या माहितीसाठी सांगतोय की तिसऱ्या फेरीतील पहिला सामना एकीकडे वियाना 11 पिसवली, दुसऱ्याकडे याच विभागामधील एक नामांकित संघांच्या यादीमध्ये अग्रगण्य असणारं नाव म्हणजे पडलेगाव. सध्याच्या स्थितीमध्ये खऱ्या अर्थानं या टीमने अक्षरशः टेनिस बॉल क्रिकेट गाजवलाय. तो संघ बॅटिंग करतो आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाज जगच्या बॅटमधून 4 धावा. त्याच्या स्थितीला अंडर 19 मध्ये टॉप 3 मध्ये असणारा खेळाडू अर्थात दक्ष आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्या बॅटमधून 2 चेंडू 2 चौकार आलेत. स्विच इट अटेम्प्ट जरूर होता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अपील जोरदार होती. डॉट बॉल. धाव संख्या स्थिर आहे, धाव संख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते. पहिले 2 चेंडू 2 चौकार आले, मात्र त्यानंतर काय सुंदर गोलंदाजी. मैदानावरती कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. वन्स अगेन दक्षच्या माध्यमातून स्विच इट अटेम्प्ट जरूर होता, मात्र बॅट आणि बॉल संपर्क झालेला नाही. डॉट बॉल. फटका सुंदर व्ही शेप मध्ये उडवला गेलाय. दक्षा बॅटमधून निघाल्या तगणीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोपेचा गोळा. ओव्हर द बॉलर हेड, मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफला क्लिअर करत डाऊन द ग्राउंड खेळलेला हा ब्रिलियंट 4 धावांसाठी चौकार. धावफलकावरती ऍड झाल्यात. मैदानावरती दक्ष बॅटिंग पाहून असं वाटतंय की त्याने देखील एक तंत्र जो मात्र मैदानावरती यूज केलाय की जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. मैदानावरती बडी मछली चाल में या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. विजयाचा आणि हारीचा अंतर जर कोण असेल तर मैदानावरती दक्ष, आणि दक्षी खेळी होत असताना समाप्त. दक्ष बॅक टू दी पवेलियन. चला न्यू बॅटर मैदानावरती. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र बघता बघता जाऊन पोचली आहे 12 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ झालाय. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पाहूया कशा प्रकारे कामगिरी मैदानावरती केली जाईल. वियाना 11 पिसवली विपक्ष पडले अशी मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील विजयाच्या दृष्टिकोनातून. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे. डीप मध्ये मिड विकेट जरूर आहेत. कॅच इथे मात्र कंप्लीट झाली आहे. फलंदाज होतील बाद. पडले संघाला अजून एक मोठा विकेट. फलंदाजाची केळी समाप्त.
बन जाऊंगा, मुझे पीछे रखकर यूं मत उछलना, क्योंकि सागर किनारे बन जाऊंगा तो तुफान बन जाऊंगा. मैदानावरती बॅटची एज, फाईन लेग मध्ये कॅच कंप्लीट. फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. पडले संघासाठी ही धोक्याची घंटा आहे, कारण अजून एक फलंदाज सचिन दादा त्यांचं अगदी गुणगान गाणारं संगीत आमचे DJ JP यांच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष कौतुक करूया. आणि कौतुक करूया आमच्या मान्यवरांचं. किरण सर आहेत, सचिन सर आहेत. हे दोन व्यक्तिमत्व कुस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस. आणि म्हटलं जातं की ऐसी कोई बस्ती नाही ज्या पर इस हस्ती का नाम नाही. असे आमचे दोन व्यक्तिमत्व. त्यांचं DJ पवन यांच्या माध्यमातून खूप चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळते. पवन ठाकूर म्हणजे खऱ्या अर्थानं क्वालिटीचं दुसरं नाव आहे. मैदानावरती आपण पाहू शकतो टॉटबॉलची होत असताना समाप्ती. आणि क्वालिटीचं दुसरं नाव म्हणजे कोण, तो ओम साई MTC. कारण खूप चांगलं नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट, PCB प्रोफेशनलिझम, क्वालिटी विथ क्लॅरिटी हा ज्यांचं ब्रीद वाक्य असतं. सातत्याने तुम्ही या वाहिनीवरती विश्वास ठेवा आणि विश्वासाला सार्थ अशी कामगिरी ही वाहिनी सातत्याने करते. शिवमसाई MTCची आमची संपूर्ण टीम सातत्याने, मी म्हणेल आयोजक जितक्या लवकर येतात त्यापेक्षा 1 तास लवकर ही वाहिनीचे आमचे सर्व जे आमचे ऑफिशियल असतात ते येतात. प्रत्येक गोष्टीची निगा ठेवली जाते. प्रत्येक चेंडूवरती चांगलं ऑपरेशन आपल्याला पाहायला मिळतं. त्या समवेत खूप चांगले रिकॅप्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. हायलाइट्स देखील पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडूवरती अगदी घारीच्या तीक्ष्ण नजरेसारखी आपण नजर पाहू शकतो. अशा खूप चांगले आपण पाहू शकतो. आपल्याला लिस्ट पाहायला मिळतील जे गुणगान गाणारं ओमसाई MTCचं कौतुक करावं लागेल. आणि क्वालिटी आहे, आणि क्वालिटी जिथे असते तिथे तुम्हाला मरण नसतं. आणि हे सांगितले ओमसाई MTCच्या आमच्या संपूर्ण ऑफिशियल्सने. त्यांचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. मैदानावरती आपण पाहू शकतो धावसंख्या धावफलकावरती 15 पाहायला मिळेल. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 5 चेंडूंचा खेळ जो मात्र झालेला आहे. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार साहिल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे. टीप मध्ये मिड विकेट. रवी डाऊन द बॉल म्हणजे कॅचची हमी. दिस इज माय कॅच अँड आय वॉज शुअरली टेकन असं म्हणत असताना मैदानावरती रवीच्या माध्यमातून टीपला गेलाय झेल. आणि समाप्त होतोय फलंदाज चेतनचा खेळ. विकेटचं होत असताना पतन. 1 मोर विकेट डाऊन. आहोत ज्यांची उपस्थिती खऱ्या अर्थाने या स्पर्धेला लाभली आणि ही स्पर्धा सुवर्णमय झाली असे आमचे मान्यवरांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. 15 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पडले संघ थोडासा बॅकफुटवरती जरूर आहे, मात्र कमबॅक करू शकतो कारण खूप मोठं नाव आहे पडले संघाचं. आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान देखील थोड्याच वेळामध्ये करू. किरणजी लाटे साहेब आणि त्यांच्या समवेत सचिनजी गायकर साहेब एवन जोडी आणि एवन जोडीचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. तिकडी आपल्याला पाहायला मिळते. एवन तिकडी साज बाज और ताज, ज्याप्रमाणे ब्रह्मा विष्णू महेश असतात
ज्याप्रमाणे अमर अकबर अँथनी असतात त्याप्रमाणे आमचे साजबाज ताज, आमचे रितेश दादा, आमचे सचिन दादा, आमचे किरण दादा आणि त्यांचा आम्ही शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. थोड्याच वेळामध्ये शुभ सन्मान देखील केला जाईल. व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय आणि 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर. 20 धावा धावफलकावरती आहेत. रवीच्या माध्यमातून तेच तराट गोलंदाजी डेफिनेटली पाहायला मिळते. 22च्या 4 धावा जर वगळल्या चांगली गोलंदाजी होती. कीपर आणि थर्डमॅन बीट झाले जिथे चूक गोलंदाजाची नव्हती. अन्यथा 15च्या आसपास अजूनही धावगती आपल्याला पाहायला मिळाली असती. वियाना 11 पिसवली पडले संघ खुनी संघ या 3 संघांपैकी एक संघ मेगा फायनल मध्ये जाईल आणि तो फाईट करेल उंबाडे या संघासोबत. चांगला चेंडू आहे. खुरबडप्प्याचा बॉल होता. तेच सर्राट बॉल गतीने केला. बेड रफ्तार से किया गिरफ्तार. रवी ज्यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती असतात त्यावेळेस गतीचं भय काय असतं, गतीची भीती काय असते तुम्हाला नक्कीच कळतो. आणि वेगाने बीट करतात सातत्याने. तो कॉन्फिडन्स तुमच्या मनामध्ये असतो तो सातत्याने लो होत राहतो. 22च्या 4 धावा देखील ॲड झाल्यात त्यावेळेस त्या 20 धावात आल्यात. अन्यथा 16 धाव्यांवरती असता पडले संघ. मग क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतो. पडले संघ फार मोठं नाव आहे. मोमेंटम जर शिफ्ट झाला कदाचित चांगले देखील खेळतील. मैदानावरती आपण पाहू शकतो रनआउटची संधी, फलंदाज होतील बाद, विकेटचं पतन. चार चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पियुष आणि मितेश ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू कमीत कमी 4 ते 5 धावा मैदानावरती आयुष्य आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल कंप्लीट झाली आहे. मैदानावरती एक धाव कंप्लीट जरूर झाली आहे. टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील 21 धावा, ज्या मात्र धाव फलकावर पाहायला मिळतील. शेवटचा बॉल आहे. रवीने जी बॉलिंग केली आहे लाजवाब कामगिरी मैदानावरती तो करतोय. जणू काही आगेचे निखारे त्याच्या माध्यमातून फेकले जात आहेत आणि याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण मैदानावरती पाहू शकतो. काय ते सर्राट गोलंदाजी पाहू शकतो. 30 यार्ड सर्कलच्या बाहेरून जो त्याचा रनअप आहे, रनवे रिदम लाजवाब आहे. फॉलो थ्रू देखील आपण अप्रतिम पाहू शकतो आणि तेच सर्राट गोलंदाजी. यावेळेस चेंडू बॉडीला स्पर्श झालाय, प्लस झालाय, सिंगल झाली आहे कंप्लीट. मैदानावरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती बघता बघता आपण पाहू शकतो फलंदाज बाद झालेत. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये एक धाव झाली आहे कंप्लीट. टीमची टोटल धाव फलकावरती 22-23 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट झालेलं आहे. व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते तर शुभ सन्मान केला जाईल या व्यासपीठावरती मान्यवरांचा. विनंती असेल या स्पर्धेचे प्रमुख आयोजक शिल्पकार निर्माते अनिशजी केने सरांना की त्यांच्या शुभ हस्ते आम्ही शुभ सन्मान करणार आहोत या व्यासपीठावरती. एक यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी असणारं व्यक्तिमत्व, हाक तुमची आणि साथ आमची या समीकरणाला जगणारी पर्सनॅलिटी अर्थात रितेश शेठ पाटील साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. विनंती असेल रितेश शेठ पाटील साहेबांना आम्ही आपला शुभ सन्मान करतोय. आपण आपला शुभ सन्मान स्वीकारायचा. रितेश शेठ पाटील साहेबांचा आम्ही शुभ सन्मान या व्यासपीठावरती करतो. कॅमेरा रोल करायचा आमच्या व्यासपीठावरती. यानंतर आम्ही शुभ सन्मान करणार आहोत आदरणीय सचिन शेठ गायकर सरांचं, जे एक यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी आहे. त्यासमोर एक दर्जेदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतील. योगेश सरांचे शुभ हस्ते आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. किरणजी लाटे सरांचा देखील आम्ही शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत.
चांगला चेंडू आहे. डॉट बॉल वन्स अगेन. हा ते सरळ बॉल पाहायला मिळतो सिद्धार्थच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला जास्तीत जास्त धावा कुटायचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 38 सर्कलला बीट करणं फार महत्त्वाचं आहे. असं समजू नका की तुम्ही बाउंड्री लाईनला बीट करायचं. असं समजा की 38 सर्कलला तुम्हाला बीट करायचं. एकदा 38 सर्कल बीट झाला मध्ये कमीत कमी 2 तरी धावा मिळतात. अगदी तेच आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. 4 धावा. आज पहले किया इंतजार और फिर किया गेंद पे वार. गेंद को फेक दिया सीमा पार. रन मिलेंगे 4. चौकार आलाय टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला 4 पाहायला मिळेल. चांगला चेंडू आहे. कमबॅक झालाय मैदानावरती सिद्धार्थच्या माध्यमातून. ऑफस्टंपच्या बाहेर लेनवरती बॉल हिट झाला. हिट द टेक गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. मैदानावरती हा फेकला गेलाय. डॉट बॉल कमबॅक झालाय मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. ते मात्र गोलंदाजी करत असताना गोलंदाज सिद्धार्थच्या माध्यमातून 23 धाब्यांची गरज जरूर आहे. 4 धावा अर्जित झाल्यात. अजूनही 19 धाब्यांची गरज. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल. गोलंदाज सिद्धार्थ येतील. कॅच इथे केली आहे कंप्लीट. फलंदाज झालेत बाद विकेटचं होत असताना पतन. फलंदाज अजयची खेळी समाप्त. अजय बॅक टू दी पवेलियन. मैदानावरती विकेटचं पतन झालंय. सिद्धार्थने कमबॅक केलंय. 4 धावा धावफलकावरती जरूर आहेत. 5 चेंडूचा खेळ झाला. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल. मैदानावरती अपील फार जोरदार होती. मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावा फलकावरती धावा आपल्याला 4 पाहायला मिळतील. विजयाचं समीकरण 12 चेंडू 19 धाव्यांची गरज. यस डीजे. आम्ही विशेष कौतुक करू आम्ही खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती लाभली असे आमचे किरणजी लाटे साहेब, सचिनजी गायकर साहेब, रितेशजी पाटील साहेब. कारण ऐसी कोई बस्ती नहीं जहां पर इस हस्ती का नाम नहीं. असे आमचे 3 व्यक्तिमत्व आम्हाला पाहायला मिळतील. ज्या व्यक्तिमत्वांनी अक्षरशः सामाजिक कला क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा परचम दिलाय. हाक तुमची आणि साथ आमची या समीकरणाला जागणारे हे आमचे सर्व व्यक्तिमत्व पाहायला मिळतील. विशेष करून मी सचिन दादा, किरण दादांना म्हणेल की एक अशी पर्सनॅलिटी आहे ज्यावेळेस रस्त्यावरती निघत असतील 4 ते 5 नजरा या व्यक्तिमत्वाकडे अगदी वळून बघत असतील अशी पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळतील. दुधासारखं ज्यांचं स्वच्छ चरित्र, खूप चांगलं व्यक्तिमत्व, खूप चांगलं कर्तृत्व, खूप चांगलं नेतृत्व असे आमचे सर्वांचे लाडके किरणजी लाटे सर, सचिनजी गायकर सर आणि रितेशजी पाटील सर. तिन्ही मान्यवरांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया.
कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, सेवा क्षेत्र, त्यासमवेत सांस्कृतिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, प्रत्येक क्षेत्रामध्ये सरांची फार उल्लेखनीय भूमिका आहे. असे आमचे व्यक्तिमत्व सर्व आम्हाला पाहायला मिळतील. व्यासपीठावरती विराजमान आहेत. असं म्हटलं जातं की परिसाचा स्पर्श लोखंडाला होतो आणि लोखंड देखील सुवर्णमय बनतो. अगदी त्याचप्रमाणे मैदानावरती आपण पाहू शकतो मॅचेस सुरू आहे आणि व्यासपीठावरती आमच्या मान्यवरांची उपस्थिती आणि या उपस्थितीने आमची ही स्पर्धा देखील सुवर्णमय झाली. त्याबद्दल मान्यवरांचं आम्ही करतोय मनापासून आभार. वळूया आपण मॅचच्या दिशेला, जिथे आपल्याला पाहायला मिळतील टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला 16 या षटकाचा विचार केला तर 5 चेंडूचा खेळ झाला. अजूनही एका चेंडूचा खेळ आपल्याला शिल्लक पाहायला मिळतोय. गोलंदाज वन्स अगेन रेडी. अगदी सरांचा शेड्यूल टाईट असतो, बिझी असतो, मात्र त्या शेड्यूलमधून देखील वेळ काढून सरांची उपस्थिती लाभली त्याबद्दल सरांचं मनापासून आणि हार्दिक हार्दिक आभार असेल. डॉट बॉल आलाय. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती होत असताना समाप्त. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ जो मात्र समाप्त झाला त्यावेळेस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत होती ती मात्र फक्त आणि फक्त 4. मात्र त्यानंतर कमबॅक झाला. त्यानंतर फक्त आणि फक्त आपण पाहू शकतो धावींचा पाऊस पाहायला मिळाला, ज्यामध्ये 12 धावा खर्च झाल्या. अशा रीतीने 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या 16. पिसोलीचे आमचे निखिलजी माळी सर, आपल्याला विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. 6 चेंडू 7 धाव्यांची गरज. 6 चेंडू 7 धाव्यांची गरज असेल. सहा चेंडू 7 धाव्यांची गरज आणि शेवटच्या षटकामध्ये आपल्याला सोहम पाहायला मिळतील. पिसवली विपक्ष पडले. कल्याण डोंबिवली मधील 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. डान्सिंग डाऊन द विकेट, मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता. इथे झालेली मिस्टेक मैदानावरती तुम्हाला पराभवाच्या दिशेला नेऊन जाऊ शकते. अगदी म्हटलं जातं माणसाला छोट्या दगडांपासून लागते, मोठ्या पर्वतांपासून नाही. मैदानावरती याच चुका टाळणं गरजेचं आहे, मात्र ते घडलं. सुमितजी पाटील साहेबांच्या माध्यमातून वियाना 11 पिसोली संघाने जर मॅच जिंकून जर स्पर्धा जिंकली तर मात्र सरप्राईज गिफ्ट असेल. मैदानावरती आपण पाहू शकतो चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मैदानावरती 2 धावा कंप्लीट आहेत. 2 धावा कंप्लीट. 2 धाव्यांच्या साथीने धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 19 या आकड्यावरती. 4 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. समीकरण आपला पाहू शकतो आपण बॅटिंग करत असताना टीमसाठी फार सोपं आहे. 4 चेंडू 4 धावा बनवा. कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे कंपल्सरी 4 धावा बनवणं फार महत्वाचं आहे. चार चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. मिड विकेटच्या दिशेला सिंगल झाली. 8 दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती असेल आणि बघता बघता मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्यात. आता 3 चेंडू 2 धाव्यांची गरज. सुमितजी पाटील सरांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो जी सुवर्ण संधी होती की जर स्पर्धा जिंकली तर मात्र सरप्राईज गिफ्ट असेल. मात्र तो काय गिफ्ट असेल? तो सरप्राईज आहे. तीन चेंडू आणि 2 धाब्यांची गरज. वियाना 11 पिसवली संघासाठी सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती बॉलर सोहम आहेत. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी, मात्र फिल्डरची साथ मिळत नाहीये. फटका सुंदर मिड विकेट मध्ये सिद्धार्थ असतील. सिंगल झाली. 8 दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती केला जाईल. स्कोर 4 लेवल आणि मैदानावरती आपण पाहू शकतो 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय. रेडी आहे ते.
वियाना 11 पिसवली विपक्ष पडली अशी मॅच. 2 चेंडू एका धावेची गरज वियाना 11 पिसवली संघाला विजयासाठी. त्यावेळेस सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतो. इथे सामना झाला फिनिश. सामना जिंकलेला आहे वियाना 11 पिसवली संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम वियाना 11 पिसवली. हार्ड लक टफ लक टीम पडले संघ खूप चांगला खेळ. तुम्ही चॅम्पियन आहात. चॅम्पियन सारखा खेळ तुमच्या माध्यमातून देखील आम्हाला पाहायला मिळाला. हार्ड लक टफ लक. क्रिकेटमध्ये हार जीत होत राहते मात्र पुढील होण्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मैदानावरती आपण